हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आणि खूप सोपा टॉपिक आहे मित्रांनो. तुम्ही हे 10-15 मिनिटं माझ्या सोबत जुळून जरी राहिलेत आणि त्यानंतर तुम्हाला कधी सुद्धा कोणत्याही सुद्धा एक्झाममध्ये हे प्रश्न जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर येणारच आहे. इतका सोपा टॉपिक आहे आणि मार्क हमखास आपल्याला देऊन जातो. तर हा टॉपिक आहे भारतातील महत्त्वाच्या कृषी क्रांत्या. कृषी क्रांत्या तुम्ही ह्या आधी सुद्धा नाव ऐकलं असेल. काही कृषी क्रांत्या तुम्हाला माहीत असतात आणि काही कृषी क्रांत्या तुम्हाला माहीत सुद्धा नसतात. तर त्यामुळे आपण हा टॉपिक घेऊन येत असतो तुमच्यासाठी. तर ह्यामध्ये आपण सर्वच क्रांत्या पाहणार आहोत. एकूण 16 क्रांत्या आपण यामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला ह्याची पीडीएफ जर पाहिजे असेल समजा हीच, तर ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटेल आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती. आता टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो मी. तिथून तुम्ही जाऊन आपली ही जे तर पीडीएफ घेऊ शकतात. तर सुरुवात करूयात. त्या अगोदर आपण बघू शकतात तुम्ही मित्रांनो, यावरती काही आयोगाने प्रश्न सुद्धा विचारलेत. एमपीएससी आयोग ज्यामध्ये गट ब असेल परीक्षा किंवा गट क ची पूर्व परीक्षा असेल. आता तर गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये तलाठी भरतीची परीक्षा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो ऍड करण्यात आली आहे. तर मुख्यमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मुख्य परीक्षेला. आणि सोबतच महाराष्ट्रातील ज्या काही सरळ सेवाच्या परीक्षा घेण्यात येतात त्यावर सुद्धा हमखास मित्रांनो ह्यावरती एक प्रश्न आणि अगदी सरळ सरळ एका वन लाईनर मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तुम्ही हे जर 10-15 मिनिटं हे व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर कोणतीही परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की तुम्हाला लगेच मार्क भेटू शकतो. या अनुषंगाने हे क्रांत्या घेण्यात येण्याचा मागचा उद्देश आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या या महत्त्वाच्या माहितीला. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करायचं आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायचा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या माहिती असतात, अपडेट्स असतात, तर ते तुमच्यापर्यंत लगेचच नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, सर्वात अगोदर पहिली जी क्रांती आपण पाहणार आहोत ती आहे ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच हरित क्रांती. आता हरित क्रांतीचे जनक तुम्हाला माहित असेल, एम.एस. स्वामीनाथन, बरोबर. तर ही हरित क्रांती बघा अन्नधान्य पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी होती. कशासाठी? हरित क्रांती अन्नधान्य. आता हरित क्रांती अन्नधान्य हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. नंतरची क्रांती तुम्ही बघू शकता नील क्रांती. आता नील क्रांती म्हणजेच माहिती आहे का? निळ काय असते? पाणी. पाणी म्हणजे निळा नसतो, पण कलर तसा नसतो, पण एक नीळ म्हणजेच आपण समुद्र किंवा पाणी असं लक्षात ठेवू शकतात. तर समुद्रामध्ये असतात बघा मासे. तर मासे उत्पादनासाठी नील क्रांती आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. हे झाल्या 2 क्रांत्या आपण पाहिल्यात. हे अत्यंत सोप्या होत्या. आता पुढच्या क्रांत्या बघूया. आता बघू शकता तुम्ही पीत क्रांती किंवा त्यालाच आपण पिवळी क्रांती सुद्धा म्हणतात. बरोबर? पीत किंवा पिवळी क्रांती. आता ही कशासाठी आहे, तर गळीत धान्य किंवा तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठीची जी क्रांती आहे त्याला आपण पिवळी क्रांती असे म्हणतो. बरोबर? पुढची क्रांती बघू शकता तुम्ही श्वेत क्रांती. श्वेत क्रांतीलाच दुसरा नाव काय आहे? रेशमी क्रांती. आता ही क्रांती कशासाठी आहे, तर रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी. रेशीम उत्पादन कसं वाढवायचं, तर रेशीमचे जे काही आळ्या असतात ना, त्या आळ्यांचं जे हे तर काय व्हायला पाहिजे, त्यांचं संवर्धन किंवा विकास व्हावा यासाठी जे काही ते करत असतात प्रकल्प वगैरे आखून त्यांचं नियोजन करून ते वाढवण्याचं काम करतात. तर त्याच्यासाठी नाव काय देण्यात आलंय? श्वेत क्रांती किंवा रेशमी क्रांती. बरोबर. नेक्स्ट बघूत आता आपण पुढच्या क्रांती. पुढच्या क्रांतीमध्ये आपल्याला देण्यात आले आहे फ्लड क्रांती किंवा त्याला सरळ नाव आहे दुग्ध क्रांती. आता दुग्ध क्रांतीने हा प्रश्न विचारला जाणारच नाही मित्रांनो, कारण की ही जी क्रांती आहे ना, तर ऑपरेशन फ्लोडच्या नावाने विचारले जाणार, कारण की यामध्ये पदार्थाचे उत्पादन वाढवण्यासाठी जी क्रांती आहे. आता दुग्ध क्रांती जर असा प्रश्न मध्ये टाकला तर उत्तरामध्ये पण दुग्ध येणार, म्हणून हे विचारलं जाणार नाही. असं दुसऱ्या नावाने विचारला जाईल ऑपरेशन फ्लड किंवा फ्लड क्रांतीच्या नावाने हे विचारलं जाणार. तर फ्लड क्रांती आपल्याला दुग्धजन्य व दुधाचे संबंधित जे हे तर उत्पादन वाढवण्यासाठीची क्रांती, हे असं लक्षात ठेवायचं आपल्याला. आता पुढची महत्वाची क्रांती आपल्याला देण्यात आली आहे ती म्हणजे चंदेरी क्रांती. आता चंदेरी क्रांती आपल्याला कशासाठी महत्वाची असते, तर कोळंबी संवर्धन व उत्पादन वाढीसाठी असते. कशासाठी आहे? कोळंबी संवर्धन व उत्पादन वाढीसाठी. कोणती क्रांती? चंदेरी क्रांती. आता पुढची क्रांती पाहूत मित्रांनो. तुम्हाला ह्याची पीडीएफ सुद्धा भेटून जाईल बरं का, चिंता करू नका. ही पीडीएफ आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर देणार आहोत.
त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार. तिथून क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवरती आणि टेलिग्रामवरून तुम्ही ही PDF तुमच्याकडे सेव्ह करू शकता. नंतर कधी पण तुम्ही वाचू शकता. तुम्हाला हे 100% कामाला येणार. नंतरची क्रांती बघू शकता तुम्ही गुलाबी क्रांती. आता गुलाबी क्रांती कशासाठी आहे? तर गुलाबी क्रांती 2 गोष्टींसाठी ओळखल्या जाते. कोणते 2? तर झिंगे उत्पादनासाठी आणि कांदा उत्पादनासाठी. बरोबर? आता प्रश्नामध्ये कोणते पर्याय असतात त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी टिक करायचं आलं तर हा प्रश्न. बरोबर? गुलाबी क्रांती कशासाठी? तर झिंगे उत्पादनासाठी आणि कांदा उत्पादनासाठी. बरोबर? किंवा दोन्ही जरी असले आपल्याला एखाद्या पर्यायामध्ये तर ते दोन्ही पर्याय असणारा आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. तर पुढची क्रांती तुम्ही बघू शकतात इंद्रधनुष्य क्रांती. इंद्रधनुष्य म्हणजेच इंद्रधनुष्यामध्ये किती 7 रंग असतात बरोबर? मल्टी कलर्सचा असतो ना इंद्रधनुष्य. तर असं लक्षात ठेवायचं मल्टी कलर. तर त्या हिशोबानं डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेती विकासासाठी सुचवलेल्या सर्व सुधारणांना एकत्रित इंद्रधनुष्य क्रांती म्हटले जाते. म्हणजे सर्वच सुधारणा होत्या, बऱ्याचशा सुधारणा होत्या. सर्व कलर असतात ना इंद्रधनुष्यामध्ये त्या हिशोबानं अशी इंद्रधनुष्य क्रांती नाव दिलेलं आहे. तर शेती विकासासाठी जे तर ह्यामध्ये सुचवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये सर्व सुधारणा आहेत. तर त्याला इंद्रधनुष्य क्रांती असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर पुढची क्रांती महत्त्वाची बघू शकतात तुम्ही एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. एव्हरग्रीन क्रांतीमध्ये काय सांगण्यात आलं आहे? तर दुसरी हरित क्रांती घडवून आणून देशाचे अन्नधान्य उत्पादन दुपटीने वाढवणे. काय मित्रांनो ही महत्त्वाची आहे बघा. ही तुम्ही ऐकली नसेल, वाचली नसेल किंवा काही असताना उमेदवार त्यांनी डीपमध्ये हे वाचन सुद्धा केलं असेल. तर पाहू शकता तुम्ही हे महत्त्वाचं आहे म्हणून पुन्हा याच्यावरती भर देण्याचं कार्य करतो मी. एव्हरग्रीन असं जर क्रांती विचारली तर ती कशासाठी आहे? तर दुसरी हरित क्रांती. पहिली हरित क्रांती बघितली आपण कृषी उत्पादनासाठी याची होती. आता दुसरी हरित क्रांती घडवून आणून देशाचे अन्नधान्य उत्पादन दुपटीने वाढवायचं तर त्यासाठी काय मानलेलं आहे? एव्हरग्रीन रिव्होल्यूशन मानलेलं आहे. तर पुढची महत्त्वाची क्रांती बघू शकतात मित्रांनो तुम्ही सुवर्ण क्रांती. सुवर्ण म्हणजेच गोल्डन. बरोबर? गोल्डन लक्षात ठेवा गोल्डन. गोल्डन कशासाठी आहे? तर फळे, सफरचंद, मध आणि मधुमक्षिका पालन उत्पादनासाठी वाढीसाठी आहे मित्रांनो. कशासाठी? तर हे महत्त्वाचे बारीक-बारीक लक्षात पण घ्यायचे यामध्ये. मधुमक्षिका असेल, मध असेल किंवा सफरचंद असेल किंवा फळे असतात यासाठीची कोणती क्रांती आहे? सुवर्ण क्रांती आहे मित्रांनो. ठीक आहे. तर पुढची महत्त्वाची क्रांती आपण बघूत आता. करडी क्रांती. करडी म्हणजेच ग्रे रिव्होल्यूशन. करडी क्रांती. करडी क्रांती कशासाठी आहे? तर रासायनिक खते उत्पादन संदर्भात व वाढीसाठीची ही क्रांती आहे. कशासाठी? रासायनिक खते उत्पादनासाठी. कोणती क्रांती? करडी क्रांती. पुढची क्रांती बघा मित्रांनो लाल क्रांती. लाल क्रांती कशासाठी असणार? लाल काय असतो? टमाटर असतो. टमाटरसाठी आणि मांससाठी. मांस म्हणजेच मटण. ह्या 2 साठीची जी क्रांती आहे ती लाल आहे. आता असं जर प्रश्न आला आपल्याला लाल क्रांती कशासाठी? तर त्यामध्ये जर टमाटर दिलं असेल तर ते आपलं उत्तर असणार आहे किंवा मांस जर आपल्या पर्यायामध्ये दिलं असेल तर ते आपलं उत्तर असणार आहे किंवा एखाद्या पर्यायामध्ये दोन्ही सुद्धा असेल मांस आणि टमाटरसाठी तर ते दोन्ही आपले या ठिकाणी असणारा तो पर्याय आपला उत्तर असणार आहे मित्रांनो. बरोबर? तर आता तुम्हाला वाटत असेल इतक्या सगळ्या क्रांत्या कशा लक्षात ठेवायच्या? तर 1-2 वेळेस जरी वाचलं आपण हे वाचलं किंवा लक्ष दिलं तर हे आपल्याला सहज लक्षात राहू शकणार मित्रांनो. बऱ्याचशा अशा क्रांती आहेत की आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला माहिती असतात किंवा होऊन जातात पाठ सहज असं 1-2 वेळेस फक्त पाहायचं काम आहे. आता रुपेरी क्रांती असेल समजा सिल्वर तर ही सिल्वर जी क्रांती आहे ना रुपेरी क्रांती तर ते अंडी व पोल्ट्री उत्पादनासाठी. कशासाठी? अंडी व पोल्ट्री उत्पादनासाठी. कोणती क्रांती? सिल्वर क्रांती. बरोबर? नेक्स्ट आता पुढची पाहू शकतात तुम्ही सुवर्ण तंतू क्रांती. आता मित्रांनो ह्यावरती बरं का पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न आलेला आहे आपल्याला ह्या आधी. तर मला आता लक्षात नाही कोणती पूर्व परीक्षा होती. सांगण्याचा अर्थ गट ब होती का राज्यसेवा होती? तर हा अशाला असाच प्रश्न होता. सुवर्ण तंतू क्रांती कशाशी संबंधित आहे? तर ती आहे बघा ताग उत्पादनासाठीची ही आहे. ताग उत्पन्नासाठी कोणती? ताग उत्पादन. तागचं सर्वात जास्त प्रमाण आपल्याला पश्चिम बंगाल त्या एरियामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो. जे आपले ब्रह्मपुत्रा आणि गंगाचं जे खोरं आहे ना, आपले सॉरी डेल्टा क्षेत्राच्या एरियामध्ये आपल्याला ताग उत्पादनासाठीची खूप मोठी झाडे वगैरे तिथल्या बघू शकता तुम्ही. तर सुवर्णतंतू क्रांती ही ताग उत्पादनासाठीची आहे. नंतरची क्रांती तुम्ही बघू शकता अगदी महत्त्वाची आहे. गोल
क्रांती, गोल म्हणजेच राऊंड रिव्होल्यूशन, गोल. गोल काय असतो ह्यावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. बटाटा उत्पादनासाठीची क्रांतीला काय म्हणतात, तर गोल क्रांती म्हणतात. काय, बटाटा उत्पादनासाठीच्या क्रांतीला गोल क्रांती म्हटल्या जातो या ठिकाणी. पुढची आणि शेवटची क्रांती आपण पाहणार आहोत, तंतू क्रांती. आता बघा, यामध्ये दोन कन्फ्यूज होऊ शकतात आपण. इथं बघा शकता तुम्ही सुवर्ण तंतू क्रांती, सुवर्ण तंतू आहे, आणि इथं काय आहे, तंतू क्रांती फक्त, बरोबर. तर तंतू क्रांती जर विचारलं फक्त आणि फक्त, तर कापूस उत्पादनासाठीची आहे. कशासाठी, कापूस उत्पादनासाठी कोणती, तंतू क्रांती. आणि सुवर्ण उत्पादन सॉरी सुवर्ण तंतू क्रांती असं जर विचारलं तर ती तागसाठी आहे, बरोबर. हे दोन्ही, ताग असेल किंवा कापूस, हे दोन्ही महत्वाचे पीक आहेत भारतातले आपले. तर त्यासाठी बघा, सुवर्ण तंतू विचारलं तर ताग ह्या असं उत्तर द्यायचं. आणि फक्त तंतू क्रांती म्हणले की आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे तर उत्पन्न असणारा कापूस, हे आपलं उत्तर असणार आहे तंतूसाठी. ठीक आहे. तर आता आपण आजच्या या महत्वाच्या माहितीमध्ये 16 अशा क्रांत्या पाहिल्यात महत्वाच्या. यांची पीडीएफ आपण आपल्या टेलिग्रामवर देऊन टाकू तुम्हाला. तर तिथून तुम्ही हे घेऊ शकतात पीडीएफ. त्यावरती काही आयोगाने प्रश्न विचारलेत 2025 मध्ये पूर्व परीक्षेला, कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आपल्याला गट ब च्या हे प्रश्न आलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात यावरती प्रश्न कसा होता, जोडा लावाच्या माध्यमातून हा विचारलेला आहे. तर नंबर 1 ला हरित क्रांती देण्यात आले, सोनेरी क्रांती, पिवळी क्रांती, निळी क्रांती असं देण्यात आलंय, आणि इकडे त्याचे क्षेत्र दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात हरित क्रांती कशाशी संबंधित आहे, तर हरित क्रांती अन्न धान्य याशी संबंधित आहे. तर बघू शकतात ए नंबरचं जे आहे ना, तर 3 नंबरची जोडी लागती. तर पर्यायामध्ये बघायचा, ए साठी इथं 4 दिलंय म्हणून हे उत्तर नाही होणार. ए साठी 1 दिलंय म्हणून हे सुद्धा होणार नाही. आता ए साठी 3 दिलेलं आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये, परंतु 4 नंबरच्या पर्यायामध्ये बघा ए साठी 2 दिलंय, हे नाही होणार आपलं उत्तर. आपलं उत्तर कोणचं असणार आहे, फक्त आणि फक्त 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर उत्तर असणार आहे. कशामुळं, तर ए साठी 3, हरित क्रांतीसाठी अन्नधान्य इथं दिलेले आहे. ह्या माध्यमातून मित्रांनो आपण फास्ट, आपल्याला जर पेपर सोडवायचा 1 तासात, पूर्व परीक्षेला आपल्याला तलाठीच्या 1 तासात 100 प्रश्न, म्हणजे 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे. तर ह्या पद्धतीने आपण टाइम मॅनेजमेंट करून आपण फास्ट सोडवू शकतात. तर अशा पद्धतीने जर जोड्या लावायचा प्रश्न आला तर सगळ्या जोड्या लावत बसायच्या नाही पहिले, आणि त्यानंतर नाही. तर आपण काय करायचं, असं पर्याय इलिमिनेट करून आपण फास्टमध्ये हे तर आपलं प्रश्न ह्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा. आता मी रिलॅक्समध्ये तुम्हाला सांगतो पूर्ण क्रांत्या हे अशा जोड्या कशा बसतात. फळांचा, हरित क्रांती अन्नधान्यासाठी, सोनेरी क्रांती फळांसाठी, आता निळी क्रांती आपण बघितलं मत्स्य उत्पादनासाठी, आणि पिवळी क्रांती आपल्याला तेलबियांचे उत्पादनासाठीची ही क्रांती पाहायला मिळते मित्रांनो. तर ह्याचं आपलं खरं उत्तर काय असणार, करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. नंतरचा प्रश्न तुम्ही बघू शकतात. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी क्रांती देण्यात आले, या ठिकाणी उत्पादन किंवा क्षेत्र देण्यात आले आहे. आता बघू शकतात पहिल्या नंबर 1 ला पिवळी क्रांती. आता पिवळी क्रांती आपण बघितलेली आहे मित्रांनो. पिवळी क्रांती कशासाठी आहे, तर तेल बियासाठीची आहे पिवळी क्रांती, बरोबर. आता तेल बियासाठी पिवळी म्हणजेच च्या पुढे किंवा नंबर 1 च्या पर्यायाला साठी 2 असे ज्या ठिकाणी आहे ते आपलं उत्तर राहणार. 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे. आता 3 नंबरच्या पर्यायामध्ये नाही म्हणून 3 नंबरचा पर्याय उत्तरच होऊ शकणार नाही. 4 मध्ये सुद्धा नाहीये म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. 1 आणि 2 पैकी आपलं उत्तर असणार. आता बघा निळी क्रांती कशासाठी आहे? निळी क्रांती आपण बघितलं होतं मत्स्य उत्पादनासाठी आहे. तर ब साठी, म्हणजेच ब साठी इथं ब आहे बघा दिलेलं आहे. हे ब दिलंय का? ब साठी 4 म्हणजे पर्याय 1 मध्ये देण्यात आलाय म्हणून आपला पर्याय 1 चा उत्तर असणार आहे, आणि पर्याय 2 ह्या ठिकाणी उत्तर नसणार. म्हणजेच काय उत्तर असणार आपला, पर्याय नंबर 1. आता सविस्तर बघूत आपण. श्वेत क्रांती कशासाठी जी होती? श्वेत क्रांती म्हणजेच फ्लड, दूध उत्पादनासाठी आहे. आणि हरित क्रांती कशासाठी आहे तुम्ही बघितलं, अन्नधान्य उत्पादनासाठी आहे. तर मित्रांनो हे आपण बघितले, ह्याच्यावरचे 2 प्रश्न सुद्धा बघितले, ही माहिती बघितली. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माहिती आवडल्यास लाईक करा. आणि आपण ह्यासारख्याच सर्व जे आहे तर माहितीचे व्हिडिओ, आणि सोबतच आता भूगोल या विषयावरील एक सिरीज सुद्धा सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न असणार, त्यांचं विश्लेषण सुद्धा आपण घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच मित्रांनो. आणि भेटूया लवकरच एका पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.